पावसाळा सुरू झाला की अनेक आजार देखील सोबत येतात। मुंबईच्या धारावी परिसरात एक छुपा आजार पसरतोय ज्याने तिथल्या स्थानिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। त्याचं नाव आहे लेप्टोस्पायरोसिस। मलमूत्रामुळे दूषित झालेल्या पाण्यातून पसरणारा जीवाणूजन्य संसर्ग म्हणजे हा आजार। मात्र धारावीकरांमध्ये हा आजार जोर धरतोय। त्याचं नेमकं कारण काय आणि काय उपाय आहेत हे पाहूया आमच्या या विशेष रिपोर्टमधून। धारावीमध्ये औषधांनाही न जुमानणारा क्षयरोग, मलेरिया, डेंग्यू आणि अतिसार हे आजार सामान्यतः मोठ्या प्रमाणावर आढळतात। हे सर्व श्रुत आहे। मात्र प्रत्येक पावसाळ्यात विशेषतः जुलै ते सप्टेंबर दरम्यान एक जीवघेणा संसर्ग झपाट्याने पसरतो आणि अनेकांच्या जीवाला धोका निर्माण करतो। तो आजार आहे लेप्टोस्पायरोसिस। लेप्टो प्रामुख्याने उंदरांच्या मूत्रातून संक्रमित होतो। या प्राण्यांच्या मूत्रामुळे पाणी दूषित होतं। पावसाळ्यात अशा दूषित पाण्यातनं चालल्यास हा संसर्ग होतो। विशेषतः पायाला जखम असेल तर संसर्ग लवकर होतो। अनवाणी फिरणाऱ्यांना संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो। धारावीत जुलै ते सप्टेंबर या काळात दर महिन्याला सरासरी 20 ते 30 लेप्टोचे रुग्ण समोर येतात। सर्व वयोगटातील लोकांना हा आजार होऊ शकतो। मात्र लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना त्याचा धोका अधिक असतो। लेप्टोस्पायरोसिस हा विषाणूचा आजार आहे आणि हा पावसाळ्यात जास्त करून लोकांना होतो। तर लेप्टोस्पायरोसिस स्पायरोकिट्सचे विषाणू असतात, ते जे रोडंट असतात, उंदीर, त्यांच्या लघवीद्वारे पाण्यात मिक्स होतात आणि आपण जेव्हा उघड्या पायाने पावसात भरलेल्या पाण्यातून चालतो, जिथे यांची मलमूत्र विष्ठा उंदरांची मिक्स झालेली असते आणि जर आपल्या स्किनला जर काही जखम असेल, ज्याच्यातून स्किन तुटली असेल, रक्तस्राव होत असेल, स्किन चिघळली असेल, तर मग ते हे जे स्पायरोकिट नावाचे जे विषाणू आहेत ते आपल्या शरीरात एंट्री करतात। तर हा रोग जो आहे तो उंदरांपासून माणसांना होणारा रोग आहे। म्हणजे फ्रॉम द ॲनिमल टू द ह्युमन बीइंग। इट इज नॉट फ्रॉम द ह्युमन टू ह्युमन बीइंग, इट इज फ्रॉम द ॲनिमल टू द ह्युमन बीइंग। लेप्टोचा प्रसार गेल्या काही वर्षात अधिक वेगाने होतोय। महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण 2024-25 नुसार लेप्टोस्पायरोसिसमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 225% वाढ नोंदवण्यात आली आहे। मुंबई हे या साथीचं केंद्रबिंदू ठरलाय। 2024 मध्ये राज्यात लेप्टोमुळे 26 मृत्यू झाले। 2023 मध्ये हे प्रमाण केवळ 8 होतं। एकट्या मुंबईत 18 मृत्यू ऑक्टोबर 2024 पर्यंत नोंदवले गेले। 953 रुग्णांची नोंद झाली। विशेषतः धारावी, कुर्ला आणि गोवंडी परिसरामध्ये हे रुग्ण आढळले। जीवघेण्या लेप्टोवर दीर्घकालीन उपाय करायचा असेल तर झोपडपट्टीचा पुनर्विकास हाच एकमेव उपाय। तरीही आत्ताची जी धारावी आहे आणि जी आम्ही 1985ला दवाखाना चालू केला, मी सायन हॉस्पिटलमधून MBBS झालो। मी डॉक्टर अनिल पासणेकर, मी नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट होतो इंडियन मेडिकल असोसिएशनचा। आता मी डायरेक्टर आहे, नॅशनल डायरेक्टर आहे इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये। तर आत्ताची धारावीमध्ये आणि पूर्वीची धारावीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। आताच्या धारावीमध्ये तुम्हाला कोणी रस्त्यावरती विष्ठा टाकताना दिसणार नाही, विष्ठा करायला बसलेलं दिसणार नाही। सकाळ संध्याकाळ कचरा उचलला जातो, पण तरीही आणखीन लक्ष देण्याची गरज आहे की कचरा काढला जातो, उचलला जातो, पण लोकांनी कचरा असं टाकू नये म्हणून पब्लिक एज्युकेशनची जरुरी आहे। लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं गेलं पाहिजे। लोकांना आजार कशामुळे होतो ह्याचं लोकजागृती शिक्षण दिलं गेलं पाहिजे। तर अशा पद्धतीने आपल्याला बऱ्याच गोष्टी करून आजार टाळता येईल। धारावीच्या पुनर्विकासानं आता जोर धरलाय आणि त्यातूनच मुंबईतला आणखी एक जीवघेणा आजार हद्दपार होणार आहे। जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।